नमस्कार मंडळी. उन्हाळ्यामध्ये आपण सीझननुसार वेगवेगळे पदार्थ तर बनवतच असतो. आज आपण बनवणार आहोत अगदी रसरशीत चविष्ट असा साखर आंबा. त्यासाठी इथे मी 1/2 किलो एवढ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या ह्या कैऱ्या आहेत, म्हणजेच या जास्त आंबट नाही अशा कैऱ्यांचा वापर इथे मी साखर आंबा तयार करण्यासाठी करणार आहे. आता सुरुवातीला ह्या कैऱ्या ज्या आहेत तर त्या मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या. त्याचबरोबर पूर्णपणे मी ह्या कोरड्या करून घेतलेल्या आहे. आता ह्या कैऱ्यांचे आपल्याला साल हे काढून घ्यायचे आहे. असं पद्धतीने आपण साल काढणार आहोत. आणि हो, हा जो साखर आंबा आहे तर तो अधिक जास्त काळ टिकण्यासाठी इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे की पूर्ण साखर आंबा करेपर्यंत आपल्याला कुठेही इथे पाण्याचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर आपण इथे जी पण काही भांडी वापरणार आहोत तीसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे, म्हणजे कुठेही पाणी असता कामा नये. आता दोन्हीसुद्धा कैऱ्या हे सालून झालेल्या आहेत. तर आता किसणीची जी जाड बाजू आहे तर त्या जाड बाजूने आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण लांबसर असा ह्या कैरीचा किस हा करून घेणार आहोत, कारण की शिजून झाल्यानंतर ही कैरी जी आहे तर ती थोडीशी आकाराने कमी होते आणि मग अशा वेळेस या कैरीच्या किसाचा गाळ होऊ नये म्हणून आपण जाडसर अशी ही कैरी किसून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी सर्व जी कैरी आहे तर ती किसून घेत आहे. आणि त्यामध्ये अशी ही जी कोय असते तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे किसताना तीसुद्धा कोय किसली जाणार नाही. आणि उरलेली जी कैरी आहे तर ती आपल्याला पुन्हा अशी व्यवस्थित किसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता ही सर्व कैरी किसून झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये योग्य प्रमाणात साखर घालायची आहे. त्यासाठी इथे मी 1 कप घेतलेला आहे. असा जर मेजरिंगचा कप तुमच्याजवळ नसेल तर अशा वेळेस तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर इथे करू शकतात. आता यामध्ये मी कैरीचा जो किस आहे, म्हणजेच किसलेली जी कैरी आहे तर ती दाबून भरून घेणार आहे. अजिबात हलक्या हाताने आपल्याला यामध्ये कैरी भरायची नाही, तर दाबून भरायची आहे, म्हणजे आपण यामध्ये योग्य प्रमाणात साखरही घालू शकू. तर 1 कप एवढी किसलेली कैरी आहे. त्यासाठी आता आपण यामध्ये साखर जी घेणार आहोत तर तीसुद्धा त्याच प्रमाणात घेणार आहोत. तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि किसलेली जी कैरी आहे तर ती एका कढईमध्ये घालून घ्यायची आहे. आणि त्याच मेजरिंगच्या कपाने 1 कपापेक्षा थोडे कमी एवढी यामध्ये साखर घालायची आहे, कारण की आपण इथे जी कैरी वापरलेली आहे तर ती कमी आंबट कैरी वापरलेली आहे. त्यामुळे आपल्याला इथे अजिबात खूप जास्त प्रमाणात साखरही घालण्याची आवश्यकता लागणार नाही. पण जर तुम्ही इथे आंबट कैरीचा जर वापर केला तर अशा वेळेस किसलेली जी कैरी आहे तर ती आपल्याला पिळून त्यामधला आंबटपणा काढून घ्यायचा आहे. आणि मग अशा वेळेस आंबट कैरीसाठी यामध्ये आपल्याला थोडीशी जास्त साखरही घालावी लागणार आहे. आता मी कैरी आणि साखर व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी ही अशीच ठेवलेली आहे. 10-15 मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता साखर छान विरघळायला सुरुवात झालेली आहे. जर तुमच्याकडे अजून जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते 1 तासासाठी असेच हे मिश्रण ठेवून देऊ शकता. आता इथे 15 ते 20 मिनटानंतर लगेचच मी ते साखर आंबा तयार करायला घेतलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण ही साखर व्यवस्थित अशी विरघळून घेणार आहोत. पण आपल्याला जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हे मिश्रण असे हे चमच्याने हलवत राहायचे आहे, म्हणजे ते कढईला खालच्या बाजूने अजिबात डागणार नाही. साखर विरघळल्यानंतर आता हे मिश्रण पातळ झालेले आहे. आता आपल्याला यामधली कैरी शिजली का नाही हे कसे ओळखायचे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि आज आपण जो साखर आंबा करणार आहोत तो अगदी रसरशीत असा तयार करणार आहोत. हा रसरशीत दिसणारा साखर आंबा थंड झाल्यावर सुद्धा अजिबात कडक होत नाही, त्याचबरोबर तो जास्त दिवस टिकतो आणि याला अजिबात बुरशीसुद्धा लागत नाही. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मी तुम्हाला सर्व टिप्स अगदी व्यवस्थित अशा सांगणार आहे. आता या मिश्रणाला उकळी आलेली आहे, तर आपल्याला हे मिश्रण कितपत शिजवायचे आहे हे सुद्धा बघणार आहोत. आता सुरुवातीला ही जी किसलेली कैरी आहे तर ती पांढरी दिसत होती, पण जसजशी ती शिजायला लागलेली आहे तसतशी ती ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शक दिसायला सुरुवात झालेली आहे. तर अजूनसुद्धा आपले हे मिश्रण साखर आंब्यासाठी तयार झालेले नाही. आता अगदी 2 मिनिटे आपण हे मिश्रण असेच उकळवू देणार आहोत आणि त्यानंतर आपण हे साखरेचा पाक हा चेक करून घेणार आहोत. पाक चेक करताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपण याचा पाक हा चेक करणार आहोत. आता साखरेच्या पाकाचा 1 थेंब मी प्लेटवर टाकून घेतलेला आहे. आता हा जो थेंब आहे तर तो आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण चेक करणार आहोत की आपला साखरेचा पाक झाला की नाही. आता इथे तुम्ही बघू शकतात की इथे एक तार तयार तर झाली आहे, पण ती लगेचच तुटते आहे.
म्हणजे ती जास्त लांबत नाही आणि आपल्याला एकतारी पाक इथे हवा आहे. त्यामुळे आता आपण हे मिश्रण अजून थोडेसे शिजू देणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनटं आपण हे मिश्रण शिजवणार आहोत. त्यासाठी पुन्हा मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि अधूनमधून आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने हलवत राहायचे आहे. आता इथे तुम्ही कैरी बघू शकतात की छान अशी ट्रान्सपरंटसुद्धा झालेली आहे. म्हणजेच जी किसलेली कैरी आहे तर तीसुद्धा ह्या साखरेच्या पाकामध्ये अगदी पूर्णपणे व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता आपल्याला इथे जो एकतारी पाक करायचा आहे तर त्यासाठी आपण पुन्हा हे मिश्रण चेक करणार आहोत. तर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण हे मिश्रण चेक करायला घेणार आहोत. पाक चेक करताना इथे तुम्ही बघू शकतात की या पाकाचा शेवटचा थेंब आहे तर तो थांबून आणि अगदी लांब असा खाली पडतो आहे. म्हणजे समजावे की हा पाक तयार झालेला आहे. तरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आपण प्लेटवर ह्या साखरेच्या पाकाचा एक थेंब घालून घेणार आहोत आणि तशा पद्धतीने सुद्धा चेक करणार आहोत. आता हा साखरेचा पाक गरम आहे म्हणून तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत गॅसची फ्लेम आपण अगदी लोच ठेवणार आहोत. आता हा साखरेचा पाक थंड झालेला आहे तर बोटाच्या साहाय्याने आपण अगोदर चेक केला त्या पद्धतीने हा पाक चेक करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकतात की हा जो साखरेचा पाक आहे तर तो अगदी छान असा एकतारी झालेला आहे आणि बोट आपण अशा पद्धतीने लांब केल्यावर सुद्धा याची तार ही तुटत नाही. म्हणजेच आपला हा साखर आंबा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता यामध्येच ह्या साखर आंब्याचा गोडवा अजून वाढावा यासाठी मी यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलेले आहे आणि आता आपण पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे. यामध्येच मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. या वेलची पावडरमध्ये मी अजिबात साखर घातलेली नाही त्यामुळे फक्त अर्धा चमचाच यामध्ये वेलची पावडर ही लागलेली आहे. पुन्हा आता आपण हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की हा जो साखर आंबा आहे तर तो अगदी छान असा रसाळ तयार झालेला आहे. जर आपण यापेक्षा अजून जास्त साखर आंबा शिजवला तर अशा वेळेस साखर आंबा थंड झाल्यानंतर चिकट त्याचबरोबर कडक होऊ शकतो. आणि हो, जर यापेक्षा आपण कमी जर साखर आंबा शिजवला तर अशा वेळेस पाक कच्चा राहून साखर आंब्याला काही दिवसानंतर लगेचच बुरशीही येऊ शकते. त्याचबरोबर आपण यामध्ये कुठेच भांडी जी वापरली त्यामध्ये पाण्याचा वापर केला नाही. अगदी स्वच्छ आणि कोरडी करून भांडी इथे वापरलेली आहेत. जर यामध्ये थोडा जरी पाण्याचा वापर झाला तर अशा वेळेसुद्धा साखर आंब्याला बुरशी येऊ शकते. आता मी इथे तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्ही या सर्व टिप्स नक्की लक्षात घेऊन साखर आंबा तयार करा. आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी काचेसारखा पारदर्शक दिसणारा रसाळ त्याचबरोबर चविष्ट असा साखर आंबा इथे खाण्यासाठी अगदी तयार आहे. आणि हो, या साखर आंब्यामध्ये आपण दुसरे कोणतेच वेगळे पदार्थ घातले नाही त्यामुळे हा साखर आंबा अगदी उपवासाला सुद्धा तुम्ही नक्कीच खाऊ शकता. तर मग वाट कसली बघताय? उन्हाळा सुरू आहे, कैऱ्याही बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तर मग मी सांगितलेल्या सर्व टिप फॉलो करून तुम्ही सुद्धा असा हा चविष्ट रसाळ आणि जास्त काळ टिकणारा साखर आंबा नक्कीच बनवून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.